गाईस जसं की आपण बघू शकता हा रोड बेकरला अटॅच आहे. तर मी एक इंस्टाग्रामवर रील बघितली, त्या रीलला बघून मला एक क्युरियोसिटी आली, त्यामुळे मी इथं व्हिजिट करायला आलोय. तर बघूया तिथे एक स्टॉल आहे, जसं की रोड टच स्टॉल आहे तो, आणि ह्या स्टॉलचा आपण रिव्ह्यू करायला आलेलो आहे. आणि मला कळलं की इथं सँडविच भेटतं. चला या त्यांना 2-4 मिनिटं बोलू आणि नक्की काय एक्सप्लोर करू. या माय माग. तर दादा नक्की काय काय आहे इथं? आपल्याकडे सँडविच भेटतं, ग्रिल सँडविच, क्लब सँडविच, पनीर सँडविच, वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच भेटतात. अच्छा, फक्त इथं सँडविचच आहे का? हो, फक्त स्पेशल सँडविचसाठीच आहे. अच्छा, मी तुमची रील बघितली इंस्टाग्राम वरून, म्हणून मला एक क्युरियोसिटी आली, त्याच्यामुळे मी इथं ट्राय करायला आलोय. थँक्यू. कोण तुम्ही ट्राय केलंय का? नाही, मी ट्राय नाही केलं, मी पहिल्या वेळेसच ट्राय करतोय. आणि इथं दादाचा जसा मेनू आहे तुम्हाला दाखवतो मेनू. एकच मिनिट. हे बघू शकता गाईज, इथं काय लिहिलंय? पनीर चीज गार्लिड, नेपोलियन चीज गार्लिड, स्वीट कॉर्न चीज गार्लिड, व्हेजिटेबल चीज गार्लिड, ग्रिल्ड, हा, क्लब सँडविच, चॉकलेट चीज ग्रिल्ड, हे काय SPL चीज ग्रिड. हे सगळे प्रकार आहेत. तर मग दादाला जरा 2-2 मिनिटं विचारू की काय काय एक्झॅक्टली. तर दादा मला सांगा की एक्झॅक्टली हे सगळे म्हणजे काय आहे, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? पनीर सँडविच मध्ये पनीर असतं. अच्छा, नेपोलियन मध्ये आपलं थोडं स्पायसी असतं, पोटॅटो वगैरे असतं, थोडी वेगळी टेस्ट असते. आपलं व्हेजिटेबल आहे, त्यामध्ये व्हेजिटेबल्स असतात. अच्छा, काकडी, टमाटा वगैरे सगळे व्हेजीस असतात. स्वीट कॉर्न मध्ये स्वीट. ह्यांना इग्नोर करून गाईज 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. ऍक्च्युली आता इथं बघा काय चाललंय. आता काय करतोय दादा तुम्ही? मी आता हे नेपोलियन सँडविच बनवतोय. नेपोलियन सँडविच बनवतात, या इकडं दाखवा काय करतात एक्झॅक्टली. आता काय केलंय बघू शकता. काय काय केलं दादा? आता हे ग्रिल नेपोलियन सँडविच आहे. स्टफिंग तयार केलेले आहे, काकडी, टमाटा, आपलं कॅप्सिकम, कांदा, मेयोनीज वगैरे सगळं टाकून ते बनवलं आहे. अच्छा, आता बघू शकता जसं की ब्रेड ठेवलेले आहेत, आणि नेपोलियन सँडविच आहे ना? हो, नेपोलियन. हे नेपोलियन सँडविच आहे, बघा कसं करतात ते आता. आणि ते काय दादा? बटर. बटर. तर अशा प्रकारे आता हे सँडविच बनवायचे रेसिपी सुरू आहे इथं. तर तुम्हाला लवकरात लवकर मित्रांनो, तुम्हाला इकडे दाखव, तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल की कसं आहे एक्झॅक्टली. आणि मी पण खूप क्युरियस आहे या गोष्टीसाठी. तर मला दादाला भेटून खूप चांगलं वाटलं. दादा मला खरंच खूप चांगलं वाटलं. थँक्यू. नक्की विजिट द्या. आणि आत्ताच पहिलं जेव्हा तुमचं ओपन केलं तेव्हा कसा प्रतिसाद होता आणि आत्ता कसा प्रतिसाद आहे? नवीन ओपन केलं होतं तेव्हा थोडंफार कमी होतं, पण आता चांगला प्रतिसाद आहे. जसं मी इंस्टाग्रामची रील बघून पोहोचलो, माझ्या मित्रांनी मला सेंड केलते, तसं तुम्ही पण इंस्टाग्रामची रील बघून एकदा विजिट करा, ठीक आहे? आणि स्वतःचा पण प्रतिसाद जरा रेकॉर्ड करून शेअर करा, लोकांना अजून कळायला पाहिजे, ठीक आहे? पुढच्या पार्टमध्ये आपण तुम्हाला दाखवू की सँडविच कसं आहे आणि त्याची टेस्ट काय. थँक्यू. जसं की गाईज हे रात्री 6 ते 11 ह्या टायमाला उघड असतं, ठीक आहे? आणि तुम्हाला अजून एकदा पत्ता सांगतो, बेकराई नगरचा बस स्टॉप, जसं की बघू शकता तिकडे बेकराई नगरचा बस स्टॉप. बस स्टॉपला टच ऑपोजिट हे आहे, आणि ह्याच्या मागं केक स्टोरीचं दुकान आहे, ठीक आहे? हे लक्षात ठेवा. आणि दादा दाखव पुढची रेसिपी. आता बटाटे टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कुठलं कुठलं काय काय टाकलंय दादा? त्यामध्ये कॅप्सिकम, कांदा, टमाटा आणि हा पोटॅटो, ब्रेड्स, त्याच्यावरती चटणी वगैरे लावून. अच्छा, हे उकडलेले आहेत का? हो, उकडलेले. अच्छा, हा हे जे सँडविचचा प्रकार आहे हा तुम्ही काढलाय का पहिल्यापासूनच एक्झिस्ट करत होता? ऍक्च्युली हा एक्झिस्ट आहे, बट प्रत्येकाची बनवायची जी पद्धत आहे ती वेगवेगळी. आता ही जी पद्धत आहे ती माझी पद्धत आहे. अच्छा, एकदा टेस्ट केल्यावरती समजेल की काय आहे नक्की ते. अच्छा. जसं की बघू शकता काय ते आता प्रिपरेशनची तयारी चालू आहे. ह्याच्यामध्ये मिरच्या नाही टाकल्या ना? त्याला चटणी येते. कुठली चटणी? येते स्पेशल सँडविचची चटणी येते त्याची. स्पेशल सँडविचची चटणी येते काय झाला? तर ऍक्च्युली मला अजून एक प्रश्न विचारायचा की एक सँडविच बनवायला किती वेळ लागतो? एक सँडविच बनवायला एक 10 ते 15 मिनिटं तरी लागतात मिनिमम. 10 ते 15 मिनिटं. 10 मिनिटं तरी. आणि आपण घरी जे सँडविच करतो त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि इथं जे सँडविच करतो त्यामध्ये काय डिफरन्स आहे? खूप डिफरन्स आहे. हे प्रॉपर सँडविच साठीच असतं ना, आम्ही ह्याच्यासाठीच प्रिपेअर झालेलो असतो पूर्ण. त्यामध्ये काय काय मटेरियल टाकायचं, कसं टाकायचं, काय टाकल्यानंतर काय काय लागतं हे आम्हाला माहिती असतं. घरी जे करतो ते आपण
स्वतः म्हणजे घरी खाण्यासाठी करत असतो. आता हे आम्ही जे करतोय ते पूर्ण कस्टमर्सला देण्यासाठी असते, पूर्ण प्रिपरेशन. अच्छा दादा, ह्याच्यासाठी कुठला कोर्स केलता का? कोर्स असतात पण बट मी नव्हतं केलं, माझं फ्रेंडचं दुकान होतं, तर मी त्याच्याकडे शिकून वगैरे मग मी त्यामध्ये थोडेफार चेंजेस वगैरे करून मला जसं हवं तसं केलं. बघू शकता हे काय आहे दादा? हे बटर बटर लावलं आता, जसं की बघू शकता आता ठेवलं जातंय. आता किती मिनिटं करणं आहेत एक्झॅक्टली विचारू आपण. किती मिनिटं त्याला? 5 मिनिटं ठेवावं लागतं ग्रिल होण्यासाठी, गरम होण्यासाठी. ग्रिल झालं की झालं. ग्रिल झालं की झालं गाईस. 5 मिनिटं आपण गरम करण्यासाठी ठेवावं लागतं असं म्हणतात ते. आता 5 मिनिटांनी आपण परत तुम्हाला दाखवू की कसं आहे. आता बिफोर असं होतं आणि आफ्टर दाखवतो तुम्हाला कसं आहे. आता पॉज कर. तर गाईस जसं की बघू शकता प्रिपरेशन होत आहे, तोपर्यंत आपण दादाला प्रश्न विचारू. दादा, तुम्हाला ही महाराष्ट्रीयन माणसाची जी मेंटॅलिटी आहे, आता त्यांना धंदा ओपन करायचा असतो पण काय काय जण भीतीच्या ह्याच्यामुळे करत नाहीत आणि फक्त आपल्या लोकांकडे कारण असतात. तर तुम्हाला काय सांगायचं की महाराष्ट्रीयन माणसांना धंदा ओपन करण्याबद्दल? धंदा सगळ्यांनीच केला पाहिजे, महाराष्ट्र माणसाने नाहीच, पण म्हणजे एकदा रिस्क घेतलीच पाहिजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीची. आपण लाईफमध्ये एकदा तरी रिस्क घेतोच, धंद्याची का नाही घेतली पाहिजे. दुसऱ्या गोष्टींची घेण्यापेक्षा धंद्याची घ्यावी. प्रॉफिट तर प्रॉफिट, लॉस तर लॉस. एक आपण ट्राय तर केलंच पाहिजे असं मला सांगणं. अच्छा, काय काय जण काय होतं की आता आता आपल्या इकडची मानसिकता काय आहे की 1.5 लाखचा आयफोन घेणार पण 10,000च्या धंद्याला असं विचार करतात. काय काय फॅमिलीमध्ये पण तसं मग बॅरियर्स क्रिएट होतात. तर मग आपल्या पेरेंट्सला कसं कन्व्हिन्स करायचं याच्यासाठी? पॅरेंट्सला जर सांगितलं की बाबा मला असं अशी गोष्ट करायची तर बहुतांश पॅरेंट्स नाही म्हणत नाही. काय काय असतं फायनान्शियल कंडिशन, मग आपण थोडंफार सेविंग्स वगैरे केली, त्यांना दाखवलं की बाबा आपण असं असं करू शकतो, तर नक्कीच पॅरेंट्स वगैरे पण आपल्याला सपोर्ट करतील. असं तुम्हाला काही चॅलेंज आले दादा की बिझनेस चालू करायचा असेल, तुमच्या पण फॅमिलीमध्ये पण असे काही तर बॅरियर्स आले असतील ना? आलं होतं बट असं काय नाही, आमची फॅमिली सपोर्टिव्ह होती की नाही का बाबा तुम्ही करा काहीतरी, त्यामुळे आम्ही ट्राय केलं आणि झालं. आता काय असं अडचण नाही. अच्छा, आणि आता फ्युचरमध्ये आता तर आपला सँडविच सुरू आहे, पण फ्युचरमध्ये जर आपलं हे जे आपल्याला जास्त सक्सेस मिळेल तर अजून आपण काय काय चालू करणार आहे? बघू, अजून असं फिक्स नाही केलेलं बट करू आपण, जसं आपल्याला सँडविच मध्येच काय काय करता आलं तर, अजून काय याच्यामध्ये वेगळं काय करता आलं तर ते करू असं. ह्याची इन्स्पिरेशन तुम्ही कोणाकडून घेतली मग? याचं मला आवडच होती पहिल्यापासून सँडविच, की असं मी खायला वगैरे जायचो की आपण असं काहीतरी करायचं, धंदा करावा, असं माझ्या डोक्यातच होतं. बघू शकता काय, दाखवा. हे झालेलं आहे नेपोलियन सँडविच. आता आपण रिव्ह्यू पण घेऊ ऍक्च्युली. बरोबर ह्याला 5 मिनिटं लागले जसं की दादानी म्हणलं होतं. तर बेसिकली मला हे सांगायचं तुम्हाला गाईज, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की ऍक्च्युली मध्ये जसं बघू शकता आपले जे महाराष्ट्रीयन माणसं आहेत ते धंदा करायला थोडीशी त्यांना शरम वाटते. तर मग आपण त्यांना मोटिवेट करण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही पण धंदाच उघडायला पाहिजे आणि मी प्रत्येक मराठी माणसांच्या सोबत आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे. आणि हा असं नाहीये की मी फक्त बोलतोय, आता मी पुढे जाऊन मी पण धंदाच करणार, त्यामुळे मी फक्त इथे एक एक्सपिरियन्स घ्यायला आलो की ह्यांचं कसं चालू आहे रिव्ह्यू. ठीक आहे, तर मला पण असंच वाटतं ज्यांना पण धंदा उघडायचा आहे त्यांनी लवकरात लवकर कुणाचा विचार न करता की लोक काय विचार करतील. आता हा पण एक प्रश्न आहे, दादाला विचारू, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की लोक काहीच विचार नाही करत. तुम्ही तुमचा धंदा स्टार्ट करा. ठीक आहे, लोक विचार करण्याच्या आधी तुम्ही आमिर व्हा आणि रिस्क घ्या लाईफमध्ये. हा टाइम कधीच वापस नाही येणार. या, तर एक प्रश्न विचारू. तर काहीच एक लास्ट प्रश्न विचारतो आता, तो खूप महाराष्ट्रीयन माणसांच्या डोक्यात आणि सगळ्या माणसांच्या डोक्यातच असतो. त्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊ. या माय मागे. दादा, एक लास्ट प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की 4 लोक काय विचार करतील हा जो प्रश्न आपल्या मनात येतो काय पण करण्याच्या आधी, तर त्या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल केलं? 4 लोकांचा विचारच करायचा नाही. 4 लोकांचा विचार करत बसलं तर बाकीच्यांचा आपण कधी विचार करणार, आपला कधी विचार करणार. त्या 4 लोकांसाठी जगायचं आपलं म्हणजे हेच नाही ना. आता जी आपली फ्युचर जनरेशन आहे ज्यांना धंदा करायचा, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? एकदा तरी ट्राय केलं पाहिजे धंद्यासाठी, एकदा तरी ट्राय केलं पाहिजे. आपण बाकीच्या गोष्टींसाठी करतोच तसं एकदा धंद्याला टाइम दिला पाहिजे, केला पाहिजे काहीतरी स्वतःच असं. अच्छा, आणि त्यांना तुम्हाला कुठला असा धंदा वाटतं की त्यांनी स्टार्ट करायला पाहिजे? आता बेसिक ज्याला जी आवड आहे त्याने त्याच्यामध्येच केलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल कोण
कोणते पण गोष्टीमध्ये आपण केलं तर त्याचा धंदाच होऊ शकतो. कोणती गोष्ट विकली तर त्याचं जाऊ शकते आपण. तर हे होता गाईज हा व्हिडिओ. कसा वाटतंय सांगा तुम्हाला, आणि मला पण दादाला भेटून चांगलं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा, आणि बघू शकता त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. दादाची आयडी मी इंस्टाग्रामला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. युट्यूब चॅनल आहे का? नाही, स्वतःच इन्स्टा. फक्त इन्स्टा आहे आता. युट्यूब चॅनल पुढं होईल, आणि जसे ह्यांना सक्सेस भेटेल तसं मग आपण ह्यांना अजून सपोर्ट करू. ठीक आहे, आणि यांची इंस्टाग्राम आयडी खाली देतो. तू दादा जय शिवराय.